अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे। अमित शहा स्वतः महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेत लक्ष घालणार असल्याची विश्वसनीय नेत्यांची माहिती आहे। तर अमित शहांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा होणार असल्याची ही माहिती आहे। तर दोन्ही पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली जाणार आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। शिवाजी, खरं तर आता 48 तास उलटून गेलेले आहेत, निकाल स्पष्ट होऊन अद्यापपर्यंत मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर झालेला नाहीये। एकीकडे राज्यातील नेते दिल्लीत जात आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीसाठी रवाना झालेत, मुख्यमंत्री जातील अशी माहिती आहे। तर उद्या स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात येत आहेत, काय नेमकं घडतंय? महाराष्ट्रातील निवडणुकांच्या निकालानंतर भाजपचे नेते आहेत ते सर्व शक्यतांचा विचार करताना पाहायला मिळत आहे। त्यामध्ये आज राजधानी दिल्लीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची बैठक अपेक्षित होती। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये दाखल होत आहेत आणि दिल्लीमध्ये एका भाजपच्या नेत्याच्या घरगुती कार्यक्रमाला हे सर्व नेते उपस्थित असणार। त्यासाठी सुधीर मुनगंटीवारसह इतर देखील भाजपचे बडे नेते या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पोहोचलेले आहेत। आता हे नेते त्या कार्यक्रमानंतर राजधानी दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या घरी बैठक घेणार आहेत आणि या बैठकीनंतर 2014ला ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करताना स्वतः अमित शहा ऍक्टिव्ह झाले होते आणि त्यांनी या ठिकाणी येऊन सगळ्या घडामोडी केल्या, तत्कालीन भाजप नेते एकनाथ खडसे यांना समजावलं होतं, तशाच पद्धतीने आता एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवार यांच्याशी वाटाघाटी ज्या होणार आहे त्यामध्ये स्वतः अमित शहा लक्ष घालणार आहे। त्यामुळे ते स्वतः यासाठी येण्याची शक्यता भाजपच्या एका केंद्रीय नेत्याने व्यक्त केलेली आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भाजपला मोठं यश मिळालंय, मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा होते, त्यांच्या नेतृत्वामध्ये देखील या निवडणुका झालेल्या आहेत। त्यांना विश्वासात घेऊन, अजित पवार यांना विश्वासात घेऊन राज्यामध्ये पुढील 5 वर्ष सरकार चालवायचं आहे, राज्याला पुढे घेऊन जायचं आहे। त्या दृष्टिकोनातून अगोदर सगळ्यांशी सहमतीने चर्चा करून राज्यातील कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद, कोणती मंत्रिपद या सगळ्या संदर्भात चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहे। त्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे यांच्याशी अमित शहा चर्चा करतील, अमित शहा स्वतः येतील आणि त्यांच्याशी चर्चा करतील, त्याचबरोबर अजित पवार यांच्याशी चर्चा करतील आणि आगामी काळामध्ये महानगरपालिका, त्याचबरोबर पंचायत समिती, त्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाची चर्चा जी आहे ती होणं अपेक्षित आहे। त्यामुळे स्वतः अमित शहा या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालणार आहे। त्यामुळे स्वतः अमित शहा येतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजप वगळता बाकी अजित पवार यांच्या पक्षाचा गटनेता निवडण्यात आलेला आहे, शिवसेनेचा गटनेता निवडण्यात आलेला आहे, फक्त भाजपचा बाकी आहे। कारण भाजपच्या गटनेता निवडताना केंद्राचा सिग्नल आवश्यक आहे। जेव्हा केंद्राचा सिग्नल येतो, निरीक्षक येतात आणि निरीक्षक सगळ्यांची भेटीगाठी घेऊन त्यांचा गटनेता निवडला जातो, तोच गटनेता हा राज्याचा मुख्यमंत्री ठरणार आहे। त्यामुळे भाजपच्या कोणत्याही आमदाराला राजधानी दिल्लीमध्ये बोलवण्यात आलेलं नाहीये। जेव्हा निरीक्षक म्हणून केंद्रातून अमित शहा किंवा इतर नेते येतील तेव्हाच सर्व भाजपच्या नेत्यांना बोलून घेतलं जाणार आहे। त्यानंतर गटनेता हा ठरवला जाणार आहे। भाजपचा जो गटनेता असेल तोच हा राज्याचा मुख्यमंत्री असणार आहे। त्याचबरोबर राज्याचा मुख्यमंत्री देताना जातीय सलोख्याच्या बाबतीमध्ये देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं, मात्र देवेंद्र फडणवीस खरंय शिवाजी, त्यामुळे खरं तर निर्णय हा केवळ मुख्यमंत्री पदाचा नाहीये तर मंत्री पदांच्या वाटपाबाबतचा सुद्धा आहे। त्यासाठी स्वतः अमित शहा हे महाराष्ट्रात येत आहेत। कधीपर्यंत निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।